भिल्ल तरुणांचा चौकशी करताना लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षक निलंबित. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरून तक्रारदारांच्या आरोपावरून संशयित म्हणून पकडलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करून त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावण्याचा प्रकार जळगाव येथील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात घडला आहे. बहुजन समाज पार्टीने या प्रकरणात तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एका गुन्ह्या प्रकरणात संशयावरून ताब्यात घेतलेल्या भिल्ल समाजाच्या 3 तरुणांवर अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. तसेच एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नाहेरडा असून या घटनेनंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एकलव्य संघटनेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या 3 तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर 3 तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणांच्या कुटुंबियांसह भिल्ल समाज संघटनेने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे बहुजन समाज पार्टी जळगाव जिल्हा महासंघाचे पदाधिकारी सचिन बाविस्कर यांनी म्हटले आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येऊन त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, चोपडा, जळगाव.